Good evening, friends. Today we will discuss about the structure of a plant and its parts. Yes. Look at the picture. The plants has two systems. First is a root system and second is shoot system. Yes. Root system has only one part is root. Here is रूट हेअर्स म्हणजे प्लांट रूटच्या टोकाला सूक्ष्म असे भाग असतात. हे असे सूक्ष्म भाग असतात. त्या सूक्ष्म भागांना रूट हेअर्स म्हणतात. रूट हेअर्स absorbs water and minerals from the soil. रूट हेअर्स काय करतात तर जे मातीतील जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेण्याचं काम रूट हेअर्स करतात. And we will discuss about the function of root. Root it fixes the plant firmly in the place. झाडाला जमिनीमध्ये घट्ट रोवून ठेवण्याचं काम रूट करतात. ओके ना? In shoot system, stem, fruit, leaf and flower are included. Here is stem. याला स्टेम म्हणायचं. मराठीमध्ये आपण खोड म्हणतो. It supports the plant. खोडाचं काम काय असतं तर ते झाडांना आधार देण्याचं काम खोड करतं. तसेच it carries water and minerals to all part of the plant. या व्यतिरिक्त अजून काय कार्य करते खोड? झाडाला आधार देण्याचं काम करते. त्याबरोबरच जे रूटने ॲब्सॉर्ब केलेलं जे पाणी आणि खनिजे असतात ते कॅरी करण्याचं वहन करण्याचं कार्य स्टेम कडून होतं. नेक्स्ट पार्ट इज लीफ. Leaf performs photosynthesis. These all are leaves. Leaves have chlorophyll pigment which makes their own food by the process of photosynthesis. Now we discuss about process of photosynthesis. Leaves makes their own food in presence of air, water and sunlight. This process is known as photosynthesis. म्हणजेच मराठीमध्ये आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. ओके नाही? नेक्स्ट इज फ्लावर. It is attractive and reproductive part of the plant. म्हणजेच हा कसा आहे तर आकर्षित आणि रंगीबेरंगी असणारा पार्ट आहे. तसेच हेल्प्स इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन प्रक्रियेमध्ये प्रजनन प्रक्रियेमध्ये मदत करणारा पार्ट आहे फ्लावर. येस. नेक्स्ट इज फ्रूट. इट प्रोटेक्ट्स द सीड्स. बियांना संरक्षण देण्याचं काम कोण करतं तर फ्रूट करतं. सीड्स आर इन्क्लोज्ड इन द फ्रूट. डू यू नो? सीड्स आर इन्क्लोज्ड इन द फ्रूट. फळाच्या आतमध्ये काय असतात तर बिया असतात. त्या बियांना संरक्षण देण्याचं काम कोण करतं तर फ्रूट करतं. सो these are the parts of the plant. तर सर्वांना समजलं असेलच अशी मी आशा करते. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.